नमस्कार, मी सुदर्शन बागडे. आपण बघताय न्यूज नागपूर. नागपूर शहरात आज एक विचित्र आणि चिंताजनक वास्तव समोर आलं. जिथे रस्ते असायला हवेत तिथे खड्डे आहेत आणि जिथे माणूसच नाही तिथे मात्र चकचकीत रस्ते आहेत. भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीच्या तोंडावर आपला नवा वचननामा जाहीर केला, पण त्याआधी 2017च्या वचननाम्याच्या मोठ्या दिमाखात गुणगान केलं जात आहे. विशेषतः रस्ते बांधले, सुविधा दिल्या असा दावा केला जातोय. मात्र हे दावे खरे आहेत की कागदावरचे हे तपासण्यासाठी न्यूज नागपूरची टीम उतरली थेट नागपूरच्या वस्त्यांमध्ये. आम्ही पाहणी केली रस्त्यांची, गटारा लाईनची, पिण्याच्या पाण्याची, वीज आणि पथदिव्यांची, आरोग्य सुविधांची आणि कॅमेऱ्यावर टिपल्या सामान्य नागरिकांच्या व्यथा. दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये ना नीट रस्ते, ना गटार, ना पथदिवे, ना शुद्ध पिण्याचं पाणी. लोक संतप्त आहे, निराश आहेत आणि प्रश्न विचारत आहेत. हा विकास कुणासाठी? दरम्यान न्यूज नागपूरने दाखवलेले हे वास्तव पाहून एका दर्शकाने आमच्याशी संपर्क साधला. तो म्हणाला, एकीकडे तुम्ही भयान चित्र दाखवताय आणि दुसरीकडे असे रस्ते आहेत जिथे एकही घर नाही. न्यूज नागपूरची टीम त्या ठिकाणी तात्काळ पोहोचली आणि जे दिसलं ते धक्कादायक होतं. चारही बाजूंनी मोकळा भूखंड, तिथे कोणी राहत नाही, पण सिमेंट रस्ते, गटार लाईन, पथदिवे, रस्त्याच्या कडेला गट्टूसुद्धा, संपूर्ण सुख सुविधा. हा मोकळा भूखंड कुणाचा? चौकशी केले असता समोर आलं नाव विक्की कुकरेजांचं आणि त्यांच्या 4 ते 5 भागीदारांचं. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी न्यूज नागपूरने कुकरेजा यांना फोन केला, मात्र त्यांनी थेट फोन उचलला नाही. थोड्या वेळाने त्यांच्या प्रतिनिधींचा फोन आला. कुकरेजा भैया सभेत व्यस्त आहेत, 1 तासाने फ्री होतील. आम्ही वाट पाहिली. परत आम्ही 1-1.5 तासाने फोन केला, पण त्यांनी तोही उचलला व फोन परत आलाच नाही. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्याच्या आजूबाजूला एकही घर नाही, पण तिथे ऑफिस उभं आहे आणि सर्व सुविधा उपलब्ध आहे. आता प्रश्न एकच आहे, दाट वस्त्यामधील नागरिकांना मूलभूत सुविधा नाकारल्या जातात आणि मोकळ्या भूखंडासाठी सरकारी यंत्रणा एवढी तत्पर का? हा विकास जनतेसाठी आहे की काही निवडक लोकांसाठी? गेल्या 25 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. आता पुन्हा नवा वचननामा, नवे दावे. पण न्यूज नागपूर एकच प्रश्न विचारत आहे, जुने वचननामे पूर्ण होतील का? आणि हा विकास नेमका कुणाचा? हा प्रश्न आम्ही विचारत राहू.